2,500चा शर्ट नाही द्यायला 2,500चा शर्ट नाही काय एवढे बजेट ठेवायला लागतात ना. 2,500चा शर्ट ही 2,500चा शर्ट नाही 2,500 अख्खे शॉपिंग वर्षभराची. शॉपिंग झालंय कडक. माझ्या बॅगेत पण अर्ध सामान टाकलं आणि मी घेतलं इथे शर्ट. हे बघा ठेलावाला झालाय बघा. आता बघा प्रॉपर वाटत असेल. कपडे वगैरे घ्यायचे शर्ट वगैरे घ्यायचे बाकी काय नाही. आता जरा डेली युजेसला कपडे घ्यायचे तर बघूया तुम्हालाही दाखवतो मार्केट तिकडचं कसं काय आहे आणि बघूया काय नवीन आलं आहे मार्केटमध्ये. आपका प्रॉफिट है आगे. अरे बहुत प्रॉफिट है इतना प्रॉफिट. बंदे लोग आएंगे वीडियो देख के. 200 का सामने खायचं 300 350. तर सर काय वेलकम बॅक टू माय श्रेयसन यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे मालाडला, जे की आपल्या मालाडचा मार्केट आहे. तर तिकडे आपण चाललो आहे शॉपिंग करायला, जे की आपल्या बाबूला शॉपिंग करायची आहे. तर पारसने आज कामावरून सुट्टी घेतलेली आहे आणि त्याच्या कपडे वगैरे घ्यायचे आहेत. तर शॉपिंग करायचं आहे का नाही. काय घ्यायचं काय तुला. आज गरीब माणूस आलेत मस्त पैकी फर्स्ट क्लास. हे बोलू नको. पप्पानी बघितलं तर शिवाय घालते. कशाला हां ते बोलते. तिकीट आहे आपल्याकडे. हां मग काय तुला काय घ्यायचं आहे बाकी. मला काय कपडे वगैरे घ्यायचे शर्ट वगैरे घ्यायचे बाकी काय नाही. हां तर जरा डेली युजेसला कपडे घ्यायचे तर बघूया तुम्हालाही दाखवतो मार्केट तिकडचं कसं काय आहे आणि बघूया काय नवीन आलं आहे मार्केटमध्ये आणि कपडे वगैरे तसे तुम्हाला पण आयडिया भेटेल. तर संध्याकाळ व्हायच्या आधी आणि गर्दी पण भेटते. संध्याकाळची खूप गर्दी होते तिकडे. तर आपण जाऊया तिकडे भेटूया मालाडमध्ये. झालो मालाडला आम्ही. इकडे मंदिर आहे. मंदिराचं नाव काय. मंदिराचं नाव माहीत नाही पण आलो आम्ही मालाडला मार्केटमध्ये. आता बघूया त्या साईडला जातो आहे जिथे थिएटर पण आहे. हां थांब ना हलू चाल ना. हे बघा हे रस्ते लावून आलं. घरी पॅकिंग करत होते तर उरलेले रस्ते आणि ह्याच्यावर वापरले. नाही बोलत हे इकडे हे रसा लावून आले नवीन बरोबर. मग एक काम कर, जेव्हा राशन घेशील ना हेच बांधायला कामाला येतात. रुला दिया आपने. एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता. मग ह्याच्यातून काढून दे. गावाला जाताना कामी येते. टी शर्ट वाचवून ठेव. आज भाई नाही आला कारण तो गेला बिचारा गावाला. घरच्यांनी जबरदस्ती नेलाय त्याला. सौरभ जो असतो हर ब्लॉकमध्ये. ही पहिल्यांदा व्हिडिओ बघितली आणि आम्ही फिरतो इकडे लग्नाला वगैरे जातो सर्व मित्र आणि तो गावाला बसून रडतो. बोलतो साला ना माझ्या मागूनच फिरा. काल आलेला कॉल जो बोलतो उद्या संध्याकाळीपर्यंत येईल. तर अजून गर्दी नाही झाल्या मार्केटमध्ये. मस्त टकाटक मार्केट आहे. आता बघूया जाऊन काय भावताल भेटतोय. त्या बिचाऱ्याला जो मी रीलमध्ये इंस्टावरती बघितलं असाल, मी गॉगल घेतले त्याला पण आवडले. त्याला पण घ्यायचं आहे पण जरा कलर डिफरंट पाहिजे. तर ते चालायला भेटत नाही गर्दीतून. रिक्षावाले मध्ये मध्ये माणसं मध्ये खायला मार्केट आहे बघा. इथून पूर्ण खायचं मार्केट लागतं पुढे. पण गेल्या वेळेस दादरचं मार्केट दाखवलं, यावेळेस मालाडचं मार्केट. हां हे बघ हे घे हे बघ. हो हो हां सूट करेल तुझ्या. ते नाही बघायचं. हे पण छान आहे बघ. तुला व्हाईट कलर पाहिजे ना. तिकडे घुस ना आतमध्ये. फिरव ना हे इथून. अरे आतमध्ये घुस ना. जरा लेडीज का चष्मा दिखा ना. हां पहिले पप्पांच्या जमान्यामध्ये असे घालायचे चष्मा. पण घालायचे. गॉगल इथं दिसत नाही इथं मोठावाला. हां पण हे 3 कलर झाले ना. अंकल काय नाही वाटत. हसदे चेहऱ्यानो. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ नाही वाटत. हा जास्तही झाला. दुसरा बघ ट्राय कर. काढून ठेव लिस्टमध्ये ठेव. हां हा कलर एक ठीक आहे. सिल्वर अँड ब्ल्यू. पण रात्रीचा शॉर्ट आहे ना. मला डेली घ्यायचं ठेवायचं ना. तसं तर हा एवढा काही नाही बोलू शकत. हा पण कडक आहे चष्मा. हा बघा काय हे बघा. वाव हां पाहिजे तुला वडापाव. हा पण कलर आहे. माझी अशी जाड काच आहे.
गायचा असा टाइमपास करेल तर आपण बघूया, घेतल्यावर दाखवतो आणि बाकी कपडे वगैरे काय घ्यायचं असतं बघू. म्हणून चष्मा काय भेटत नाही. मग कपडे पण भेटायचा विचार घेत नाही. इकडे लेडीजचं जास्त आहे, हे बघू शकता सर्व लेडीजने मार्केट भरलं इकडे. हा बोलते डेली युजेसला पाहिजे. मी याला बोललो की एवढ्या स्वस्तातला घेऊन डेली युजेसला घातल्यावरती डोळे पण खराब होतात. डेली युजेसला घ्यायचं असेल तर चांगलं घे मी बोललो. हे लोकांचे ते नकली मटेरियलमध्ये आपण रोज डोळ्यांची वाट लागत. त्याच्यामध्ये मला इथं नटराज मार्केटच्या बाहेर निघालं आणि हे बघा इथे. हा भाई इथे भेटते. हां इथे बघ, विचार काय पाहिजेत. हां मग पुढे तुला लेडीज भेटणार. तुला काय ड्रेस घ्यायचे आहेत? हां ड्रेस घेणार असेल तर चल मग. हा ड्रेसच घ्यायचे तुला. गाईज व्हिडिओची क्वालिटी जरा खराब असेल तर जरा ॲडजस्ट करा. ॲडजस्ट हां ॲडजस्ट लावा. मोबाईलला ॲडजस्ट लावा. एक्झॉस्ट. हा भाई इथे इथे काय घ्यायचे तुला? इथे टी शर्ट असे पाहिजे टी शर्ट तुला? असे बॅक प्रिंटवाले बोल जराशी. काय पाहिजे ते चॉईस करते. कसे पाहिजे तुला पण? हे तुझ्यासारखे नको. काय रेट काय? 200 रुपये का बोलले? 350 रुपये. 350. 300 रुपये. 300 ना. आया ना. तुला टी शर्ट कसे पाहिजे? बॅक प्रिंटवाले पाहिजे? तू तो बुलडॉगवाला सही वाटतं मला. हां हा भाई इथे तू समोर बघ बुलडॉगवाला काढ. गाईज मला बोलतो पॅन्ट शर्ट घ्यायचं तर रोजच्याला घालायला आणि इथे MC स्टॅन सारखे कपडे घेते. काय याला बोललो ह्याचा कलर होते असं ब्राऊन सारखं सूट करेल. ग्रे सॉरी हे ब्लॅक और ब्लॅक. तू घेतोय ते नाही बरोबर वाटत आहे. ओव्हर प्रिंटिंग वाटते इथे. चांगले आहे ना. चांगले दुसरं बघ ना अजून बघ तर. फुल ब्लॅक मध्ये आहे. फुल ब्लॅक नाही त्याचे कलर जातात नंतर. कोणती जायची आहे? लास्ट बोलो. 600 लास्ट नहीं स्टार्टिंग है. स्टार्टिंग होता तो कितना 700 रुपये. नहीं वो तो उधर से ले लेता, फिर मैं शोरूम में से ले लेता 700 का. जाओगे तो 700 रुपये की एक है बेटा. हाँ 400 में दो. 400 रुपये में कहाँ बराबर आएगा? 600 रुपये का सीधा 200 रुपये. बराबर 200 रुपये कमाई होता तो वहाँ दुकान के अंदर एक बराबर है की एक है. 800 रुपये की होती है. 400 में बराबर है दो. अरे अंकल क्या आप YouTube पे दिख रहे हो? अरे नहीं भाई, आपका प्रॉफिट है आगे. अरे बहुत प्रॉफिट है. इतना प्रॉफिट बंदे लोग आएंगे वीडियो देख के, इसके लिए बोल. बस ठीक है बेटा, पर इतना नहीं है जो आप 880 रुपये दे दो. नहीं 400. बंद्याला कपडे घेता नाहीत अजून म्हणतो तुमच्या आणि मार्केटमध्ये कपडे घ्यायला आला. म्हणतो तुमच्यासाठी आता शूज पण बघायचं आहे. हा जागेवरती फिरून आलो इथे परत त्याला शूज बघायला. नाही दुसरी जागा आहे. आणि ह्याला मी हा शूज सजेस्ट केला आहे, पण आता जॉगर्स पण घेतले त्याच्यावर सूट करेल. सही वाटतात रे. पण ह्याला जॉर्डन पाहिजे होते. सांगा काय कमेंट करून की जुने झाले आता कोण नाही वापरत जॉर्डन जास्त. मग जॉर्डन घ्यायचे तर ओरिजिनलवाले घ्यायचे असे. पुमा का ब्रँड आहे. कपडे भारी, कपडे बोलते शूज भारी भारी आहेत लांबपर्यंत एक नंबर. हां पण इथं फिक्स प्राईजमध्ये रेट फिक्स आहे. किती बोललं? 650 ना. कडक आहे शूज इथे. बाकी घेवायला येऊ शकता तुम्ही. मी हा सजेस्ट करू शकतो दुकान, कारण पाहिजे तसे आहेत शूज, पाहिजे तसे. तिकडे बघा, तिकडे तर अजून बाप आहे. तुम्हाला दाखवतो जवळ. बस ए विजय डीके डीकेच कसं वाटतंय बघ. कम्फर्टेबल आहे थोडी. फक्त आहे ना नवीन चालायला जाऊन बघ मागे जा. हो ये कॅटवॉक. सही पकड़े हैं. कितीला घेतलंस?
ते दुकानवाला दाखवतच जातोय आणि याला पागल करत जातोय. हे इम्पॉर्टंट माल दाखवतोय सर्व. आणि या दुकानाचं नाव आहे शू बाजार. स्टेशनवरून राईड घेतलं तिथे आतमधल्या रोडला आहे, समोरच दिसेल. भारी भारी आहे. तर तुला लेडीजचं भेट हा बघ, ladies अडीचपर्यंत जास्त तरी आहे. आपलं बजेट आहे. 2,500 आपलं बजेट आहे. 2,500चं शर्ट. नाही द्यायला 2,500 2,500चं शर्ट नाही काय, एवढे बजेट ठेवायला लागतात ना. 2,500 शर्ट ही 2,500चं शर्ट नाही, 2,500 अख्खे शॉपिंग वर्षभराची. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. काय आता घेऊया, बोल लवकर. अंबानीचा दुसरा पोरगा आहे मी. जेंट्ससाठी पाहिजे असेल तर तुम्हाला चर्चगेट जायला लागेल आणि लेडीजसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला मालाडला यायला लागेल. हां, कुर्ते भेटतील तुम्हाला दादरला, मलाडला. हां हां, बट अजून काय घ्यायचं असेल तर काय. यासोबत शॉपिंग करता करता मी पण सगळ्यात मोठी शॉपिंग केलेली आहे. एक हाफ शॉर्ट घेतली, चड्डी. शॉपिंग झालं आहे कडक. माझ्या बॅगेत पण अर्ध सामान टाकलं आणि मी घेतलं इथे शॉर्ट, ते घरी जाऊन कारण आवडली म्हणून. ते घरी जाऊन बघता येईल आता. हे नंतरला ना आपल्याला चेक करायला लागते किती झाले. हे बघा ठेलावाला झालाय, पकडा. आता बघा प्रॉपर वाटत असेल. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. ले लस्सी ले लो. अरे भाई हां, भारी दिसतोय, भारी दिसतोय. गाईज फायनली चॉईस करून एक चष्मा याला पसंत आला. रोजच्याला घालायला तो पण बॅटरी वाटत नाही. हमको सिखा रिया है. तर गाईज आमची शॉपिंग झालेली आहे आणि मी माझ्या कामानिमित्ताने बॅग आणलेली. पण ह्याने माझे सर्व शॉपिंगचं सामान ठेवायला घेतलं. हां, फक्त मी एक शॉर्ट्स घेतले. हां, ती घेऊन नको का, आठवण येते. तर काय नाही, आता आम्ही निघतो आणि शॉपिंग पूर्ण झाली आणि पगार ऑलमोस्ट संपवलं. बहुत पैसा आहे. 30-40 आहे अजून. गॉगल पण घेतला आता आणि आता आम्ही इथून निघतोय सरळ घरी. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मजा आली असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूच आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि हे बघू शकता आता आलो गर्दी झाल्या. आम्ही आलो तर आता ट्रेन पकडून जातो फटाफट. तर भेटूया सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये. पाहा.